लागतात ते पैसे आम्हाला या गावाला पण लागत नाही नाहीतर कुणाला लागत नाही ते पैसे गव्हर्नमेंट ट्रस्टला आणि ती जी कमिटी आहे ती कमिटी डिस्ट्रीब्यूट करून घ्यायला बाकी कुणालाच नाही। आज आमची श्री यल्लम्मा देवीला जर गेल्यानंतर प्रत्येक गेट बनवले अगोदर काय होतं आमच्या टायमाला आम्ही जायचो ताबडतोब दर्शन होत तर पाया पडत यायचो। आज गेट बनवले सामान्य माणूस इकडून 200 रुपयाची तिकडून 400 रुपयाची तिकडून VIP तिकडून मुख्यमंत्री आले तर तिकडून का आपण हे सगळं केलेलं आहे कारण की आपण देवावरची श्रद्धा नाही राहिली आहे देवाच्या नावाने आपण काय करायचं आहे पैसे उडायचे। आज श्री गणेश चतुर्थीतली बॅनर मोठं करायचं त्याच्यावरती आपला फोटो घालायचं काहीतरी त्याच्यामध्ये अध्यक्ष खानापूर तालुका घालायचं आणि टाकायचं म्हणजे का या देवाच्या नावाने तो स्वतःची काय करायला आहे प्रसिद्धी। त्याला हे माहिती नाही की या देवाचं सत्व काय आहे या देवासाठी आम्ही का पूजवतोय। आता सांगितलं तुम्हाला सर्वांचा अध्यक्ष आहे सर्व देवांचा अध्यक्ष का दिले सर्व देवांचा अध्यक्ष जर त्यांचं धड जेव्हा अलग केलं होतं तेव्हा श्री पार्वती मातेने 9 रूप भयंकर घेतलेली होती ती देवांचा सर्वनाश करून टाकीन त्याला जर जिवंत नाही करला तर त्या टायमाला त्यांनी परत हातीच हे धड आणून लावलेलं होतं आणि परत श्री बाप्पानं काय केलेलं होतं जिवंत केलं आणि त्यांचा राग थंड करण्यासाठी श्री पार्वती मातांचा राग थंड करण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं की माते हा जो भगवान है हा सर्वांचा अध्यक्ष असेल सर्व देवांचा अध्यक्ष असेल। तर आपण म्हणतोय ना की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची तर कोणतंही विघ्न आपल्या याच्यात न आणणारा असा एकमेव देव आहे आपला हा श्री गणेशजी बाप्पा। प्रत्येक आपण जे भजन वगैरे म्हणतोय त्याच्यामध्ये एक एक अर्थ काढा जसं आम्ही घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमालंगीन हे प्रत्येक तुम्ही काय करा